मंचावर उपस्थित आदरणीय शरद पवार साहेब, आदरणीय रावसाहेब कसबे सर, विश्वासराव पाटील, मंचावरील सर्व मान्यवर, खासदार मेधाताई आणि उपस्थित सर्व बंधू आणि भगिनींनो, जेव्हा मला विश्वासराव पाटलांनी फोन केला की असा असा विनोदजी कार्यक्रम आहे, तुम्हाला यायचं आहे, ते दोन विचार माझ्या मनामध्ये आले. एक तर स्वाभाविक असं आलं की विश्वासराव पाटलांचा त्यांनी जो उल्लेख केला 35 वर्षापूर्वी पानिपत पुस्तक लिहिलं होतं, तोपर्यंत पानिपत म्हणजे मराठ्यांचा पराभवाचा इतिहास असंच मनामध्ये एक होतं. काय भारताचं इंग्लंडमध्ये पानिपत झालं, 42 मध्ये ऑल आउट झाले. हे पानिपत हा शब्द पराभवाचा होता, पण विश्वास तुमच्या त्या पुस्तकानंतर पानिपत हा मराठ्यांचा गौरवाचा इतिहास आहे. हा खऱ्या अर्थाने ज्यावेळी मी भारतीय जनता पार्टीचा राष्ट्रीय पदाधिकारी होऊन हरियाणाचा प्रभारी झालो आणि मी म्हणालो मी महाराष्ट्रात, अरे साहब मराठे क्या आए थे, क्या लड़े थे, उसके बाद किसी मोगल ने यहां इस हिंदुस्तान में आने की हिम्मत नहीं की. हे जे तुम्ही पानिपत पुस्तकात लिहिलं होतं ते प्रत्यक्ष अनुभवायला ते मिळालं आणि त्यामुळे या कार्यक्रमाला नक्की यावं असं वाटत तर होतं. पण त्याच वेळी म्हटलं असं निवडणुकांचे दिवस जवळ आले, रावसाहेब कसबे सर येणार, ते एक विशेष झोत टाकणार. माननीय शरद पवार साहेब झोत टाकतात, त्याचा परिणाम कुठे आहे हे शोधण्याचा सगळ्यांचा वेळ जातो. मग अशा वेळी जायचं का नाही? आणि सध्या राज्यातली सगळ्याच राजकीय पक्षांची स्थिती आहे जी मी तरी विरोधी पक्षनेता म्हणून ज्यावेळी अनुभवली. मला आठवलं होतं शरद पवार साहेब बहुधा मनोज जोशींच्या टू बी पुस्तक प्रकाशनाला संसदेच्या सेंट्रल हॉलला डायरेक्ट आले होते आणि त्यावेळी त्यांनी एक घटना सांगितली होती की ज्यावेळी मी सेंट्रल हॉलमधून निघालो तो यूपीचे काही खासदार होते, तो कहाँ जा रहे, सेशन चल रहा है, नहीं वो मनोज जोशी के किताब का विमोचन है. अरे वो तो शिवसेना के है. तो क्या हुआ? ते म्हणले आमच्या उत्तर प्रदेशमध्ये असं दुसऱ्या पक्षाच्या याला गेलो तर पक्षातला काढतील. महाराष्ट्रात राजकारण एक असं प्रगल्भ होतं, होता हा शब्द मी जाणीवपूर्वक म्हणतोय. मी विरोधी पक्ष नेता असताना विलासराव देशमुख असतील, पृथ्वीराज चव्हाण असतील, तटकरे असतील, या सगळ्यांवर सडेतोड टीका 1.5 तास करायचो. पण जेवणाच्या सुट्टीत विलासरावांची चिठ्ठी यायची, विनोदराव जेवायला माझ्याकडे या, किंवा तटकरे माझ्या केबिनला जेवायला यायचे. आता असं चित्र दिसेल का हा प्रश्न आहे. आणि त्यामुळे पवार साहेबांनी जे मनोज जोशींच्या विषयी वेळी सांगितलेली घटना मी आठवली आणि या कार्यक्रमाला यायचं मी ठरवलं. हा आमचा महाराष्ट्र आहे. निवडणुकांमध्ये जे म्हणजे बाळासाहेब ठाकरे आणि पवार साहेब असतील, महाजनजी असतील, यांनी एकमेकावर काय टीका केल्या आम्ही त्यावेळी तरुण कार्यकर्ते म्हणून पाहिलंय. पण नंतरचं जे असतं ते असं कधीच नसायचं. आणि त्यामुळे मला वाटतं त्यात सुद्धा इतक्या चांगल्या पुस्तकाचं प्रकाशन आणि अण्णाभाऊ साठेंच्या या सगळ्या एक प्रकारच्या कार्याला राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर नेण्याचा हा एक चांगला प्रयत्न आपण नक्की असावं. भाषण करण्यापेक्षा ते आपल्याला ऐकायला मिळेल, यातून आपली एक सामाजिक राजकीय प्रगल्भता वाढायला मदत होईल. अण्णाभाऊंचं तर आपण वाचत असतोच. आणि त्यामुळे ज्यावेळी विश्वास पाटील साहेबांचं अण्णाभाऊंची दर्दभरी दास्तान हे मराठीचं पुस्तक आलं, ते मला सुचलं की अण्णाभाऊंची दर्दभरी दास्तान नाही, अण्णाभाऊंची प्रेरणादायी दास्तान असं त्याचं नामकरण पाहिजे. कारण या पुस्तकातून या समाजातल्या माणसाला जी प्रेरणा मिळेल ती प्रेरणा मला असं वाटतं की त्याच्या आयुष्यामध्ये काही अर्थ उत्पन्न करेल.
म्हणजे विश्वासराव एक प्रसिद्ध लेखक आहेत आणि त्यांनी ज्या श्रद्धेने आणि आत्मीयतेने अण्णाभाऊंच्या विषयाला लिहिलं आणि त्यांनी त्याचे किती कष्ट केले त्यांच्या मगाच्या भाषणात सगळे जाणवत होतं की किती गोष्टी त्यांनी बारकाव्याने केल्या आणि ती त्यांची खासियत आहे की अण्णाभाऊंच्या संबंधित अनेक स्थानांवर जाणं पाहणं तिथल्या लोकांशी बोलणं त्या ठिकाणच्या त्यावेळेच्या वर्तमानपत्रातल्या गोष्टींचा प्रत्यक्ष अनुभव घेणं मला असं वाटतं की असं जर सखोल अभ्यासपूर्ण लेखन झालं तर त्याची एक ऑथेंटिसिटी असते आणि मग तो प्रचाराचा भाग वाटत नाही तो कुठल्या तरी एका पक्षाचा एखाद्या विचारासाठी केलेला आहे नाही तर ते अण्णाभाऊंचं एक सम्यक दर्शन हे समाजाला घडलं पाहिजे आणि ते मला वाटतं विश्वासराव पाटील साहेब आपल्या या पुस्तकातून आणि या झालेल्या भाषांतरामधून नक्की आहे. महाराष्ट्रात 2 तुकाराम होऊन गेले. एका तुकारामांच्या अभंगाने तर दुसऱ्याच्या पोवाड्याने क्रांती घडवली. तुकाराम भाऊराव साठे म्हणजे आपले अण्णाभाऊ साठे. आणि मला असं वाटतं की अण्णाभाऊंचा जसं आपण सगळ्यांनीच आधी उल्लेख केला की फारसं प्रकाशित न झालेलं व्यक्तिमत्व किंवा दुर्लक्षित झालेलं त्यांचं साहित्य या दोन्हीची दखल केवळ महाराष्ट्राने नाही तर संपूर्ण देशाने घेतली पाहिजे. आणि विश्वासराव आज ह्याचं भाषांतर आपण हिंदी आणि इंग्रजीमध्ये केलं आहे. मी नक्की आपल्याला या ठिकाणी आश्वासित करतो की हे देशाच्या अन्य भाषा सुद्धा भाषांतरित झालं पाहिजे. ही जबाबदारी मी नक्की घेतो आणि पुढची भारतरत्नची जबाबदारी जी आहे ती पवार साहेबांच्या मदतीला मी नक्की असेल कारण ते बऱ्याच गोष्टी ते मोदी साहेबांकडे करून घेऊ शकतात हे महाराष्ट्राने पाहिलेलं आहे. आणि त्यामुळे मला असं वाटतं की शाहू फुले आंबेडकर अण्णाभाऊंचा हा महाराष्ट्र कसबे सरांनी जसं म्हटलं या अण्णाभाऊंचा देशभरामध्ये हे साहित्य जाईल. मी हिंदी साहित्य अकादमीचं रावसाहेब मनापासून धन्यवाद केले पाहिजेत की आपण या साहित्य रत्न साहित्य सम्राटांचं हे आवर्जून भाषांतरित करून आपण हा चांगला एक पायंडा पाडलाय. म्हणजे ज्यावेळी अण्णाभाऊंविषयी वाचत असं ते पंडित जवाहरलाल नेहरूजी रशियात गेले होते आणि तिथल्या लोकांनी विचारलं की राज कपूर और अण्णाभाऊ साठे कैसे आहे तर त्यांच्या पीएमओ ऑफिसला अण्णाभाऊ साठे कोणाची माहिती यशवंतराव चव्हाण साहेबांकडे घ्यावी लागली. पण रशियात ते माहिती होते. रशियात माहिती असणारे आंतरराष्ट्रीय स्तरावर माहिती असणारे अण्णाभाऊ साठे आपल्या देशातल्या सगळ्या राज्यात पोचलेच पाहिजे आणि ते पोचवायचं काम अगदी आपण सर्वजण मिळून करू. त्यात जी लागेल मदत ती दिल्लीत बसून मी नक्की करेन असं मला आत्मविश्वासाने वाटतं. अण्णाभाऊंची शाळा 1.5 दिवसाची वगैरे सगळं आपण ऐकलंय. मी अनेकांना असं वाटतं की आपण पदवीधर झालो म्हणजे शिक्षित झालो. पण अण्णाभाऊ शिक्षित म्हणजे कुठल्याही शाळेत कुठलीही पदवी न घेता खऱ्या अर्थाने शिक्षित होते आणि लोकांना शिक्षित करत होते. तर ते अण्णाभाऊ करत होते. मी मधल्या काळात 5 वर्ष शिक्षण मंत्री होतो. शालेय उच्च अनेक पदवीधर पाहिले पण त्यात मला शिक्षित खूप कमी दिसले. पण अण्णाभाऊंच्या विषयात मात्र आवर्जून हे वेगळ्या अर्थाने आपल्याला पाहायला मिळतं. मला नेहमीच असं वाटतं की संयुक्त महाराष्ट्र चळवळीमध्ये अनेकांचं योगदान आहे आणि त्यामुळे अर्थातच प्रल्हाद केशव अत्रे साहेबांचा असेल एस एम जोशी साहेबांचा असेल किंवा कॉम्रेड श्रीपाद अमृत डांगे साहेबांचा असेल यांनी याला एक नेतृत्वही दिलं. पण त्याच संयुक्त महाराष्ट्र चळवळीमध्ये सामान्य माणसापर्यंत ही चळवळ पोचवायचं जे काम यांच्या बरोबरीने केलं होतं ते अण्णाभाऊ साठे शाहीर अमर शेख आणि शाहीर गवाणकर साहेबांनी केलं होतं. हे सुद्धा आवर्जून महाराष्ट्राने लक्षात ठेवलं पाहिजे जे अनेक वेळा विसरलं जातं. आणि अण्णाभाऊंचं त्या सगळ्या सामान्य माणसापर्यंत जाऊन त्या सामान्य माणसाला प्रेरित करणं एक एक शब्द असे रोमांच उभे करतात आणि तुम्हाला काही क्रांती करायला प्रेरित करू शकतात.
असं हे सगळं साहित्य जे आपण अण्णाभाऊंचं पाहतो त्यावेळी त्यांचं योगदान आणि गोवा मुक्ती संग्रामात सुद्धा त्यांचं एक वेगळं योगदान होतं. मला वाटतं की अण्णाभाऊचं साहित्य वाचलं तर त्यांना दलित साहित्यापुरतं अडकवून ठेवणं हे मला वाटतं अन्याय होऊ शकतो. शोषण करण्याच्या विरुद्ध असेल, क्रांती करणारं असेल आणि जसा विश्वनाथ पाटलांचा नीट अभ्यास केलाय ते केल्यावर ते सृजनशील साहित्यही म्हणता येईल. पण एका चौकटीत न बसवता त्याच्या पलीकडचं अण्णांचं साहित्य होतं आणि ते साहित्य मला असं वाटतं मी त्यांच्या त्या सगळ्या शब्दांमध्ये जे अंगार होते ते संदेश द्यायचे. मला वाटतं असं अनेक वेळा जर म्हटलं जातं की हौसेपोटी उपवास करतात त्यांच्या साहित्यामध्ये विनोद हा येतच असतो. पण ज्यांना सक्तीने उपवास करावा लागतो त्यांच्या साहित्यात क्रांतीच्या ठिणग्या असतात आणि त्या अण्णाभाऊंच्या लिखाणामध्ये आपल्याला पाहायला मिळालेल्या आहेत. त्यांच्या अनेक कादंबऱ्या आणि त्यातली वेगवेगळ्या विषयात विशेषतः महिलांची सगळी त्यांनी जी उभी केलेली व्यक्तिमत्व आहेत, चित्रा असतील किंवा शिला असतील, म्हणजे त्यातल्या सगळ्या गोष्टी करत असताना त्यांनी सहजपणे या समाजातल्या असणाऱ्या ढोंगीपणावर असेल, अन्यायावर असेल, शोषणावर असेल जे सहज वक्तव्य केलंय. मला वाटतं की ते आजही म्हणजे ज्यावेळी त्यांच्या काही साहित्यावर सिनेमे निघाले, काही त्या सिनेमांमधून ते एक संदेश द्यायचा प्रयत्न केला, पण आज मला असं वाटतं OTT प्लॅटफॉर्म इतका मोठा आहे आणि त्या OTT प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून सुद्धा अण्णाभाऊंच्या त्यावेळेचं साहित्य आजच्या तरुणाला सुद्धा विचार करायला लावेल जर ते OTTच्या माध्यमातून चांगल्या पद्धतीने लोकांसमोर आणता आलं. आणि मला नक्की खात्री आहे की ज्यावेळी हे वेगवेगळ्या भाषांमध्ये साहित्य जाईल त्यातून अशी निर्मिती करणारे चित्रपट निर्माते पुढे येतील, लेखक पुढे त्यातले येतील आणि ते युवा पिढीला चांगल्या पद्धतीने कळेल. या पद्धतीने OTT प्लॅटफॉर्मवर अण्णाभाऊंच्या साहित्यातल्या अनेक आपल्याला पुढे जाऊन काही सिनेमे पाहायला मिळतील हा मला नक्की खऱ्या अर्थाने विश्वास वाटतो. आणि त्यामुळे मला वाटतं की केवळ त्यांच्या साहित्याच्या माध्यमातून त्यावेळीची स्थिती त्याचं वर्णन एवढ्यापुरतं आपण न थांबता म्हणजे कादंबरीच्या बरोबर तमाशातील गणगवळणी, लावण्या, पोवाडे, वगनाट्य, लोकनाट्य लिही ते हाडाचे कथाकार म्हणून सुद्धा मानले जातात. मी खुळवाडी हा त्यांचा पहिला कथा संग्रह होता की ज्यातली पात्र त्यांनी सजीव केली होती. म्हणजे एक साहित्यिक, एक व्यक्ती साहित्यातल्या इतक्या अंगांवर लिहू शकतो. म्हणजे आपल्याला एखादे माहिती आहे की बाबा हे कथाकथनकार म्हणून प्रसिद्ध आहेत, हे कवी म्हणून प्रसिद्ध आहेत, हे या पद्धतीने प्रसिद्ध आहेत, पण अण्णाभाऊंमध्ये आपल्याला या सगळ्या गोष्टी पाहायला मिळतात आणि त्यामुळेच त्यांना मला वाटतं की साहित्य रत्न हे जे त्यांना पदवी आपण सहजपणे देतो आणि ते रत्न मला असं वाटतं आपल्या महाराष्ट्राचं आहे हा स्वाभाविकपणे आपल्याला आपल्या अभिमानाचा विषय असतो. आणि त्यामुळे हे साहित्य वाचत असताना माझ्यासारख्या कार्यकर्त्याला एवढंच वाटतं की जसं मॅक्झिम गॉर्की यांनी एका ठिकाणी म्हटलं की शब्द आणि कल्पनांच्या साधनांवर उभारलेल्या कलेचे खरं वैशिष्ट्य मानवी चुकांचे जाण करून देणं हेच आहे असं म्हणता येणार नाही. गॉर्कीने फार चांगल्या पद्धतीने म्हटलंय की त्याच्या बाह्य जीवनाच्या परिस्थितीवरून वरच्या पातळीवर नेण्याचा प्रयत्न करणं म्हणजे नुसतं वास्तव दिसलं नाही तर त्यातून ते कसं वेगळ्या पातळीवर नेता येईल यासाठीचा साक्षात्कार मानवाला करून देणं हे जे मॅक्झिम गॉर्कीने अपेक्षित केलंय मला असं वाटतं की अण्णाभाऊंच्या लेखनातून ते अपेक्षित आहे. आणि त्याच्यावर जर आपण समाज म्हणून पुढे चाललो की यातून आपल्याला पुढे जायचं आहे आणि या पद्धतीने पुढे जात असताना आपल्याला समाजाचं हे चित्र पाहायचं आहे तर ते चांगलं चित्र निर्माण करण्यासाठी विचारधारा कुठलीही असो, डावी असेल, उजवी असेल, मधली असेल, काही असेल, पण अण्णाभाऊंचं साहित्य या सगळ्या विचारधारांना नक्कीच प्रेरणा देईल, दिशा देईल हा माझा त्याचा विश्वास आहे. आणि त्यामुळे मला असं वाटतं की हे साहित्य केवळ एका विशिष्ट दलित वर्गाचा आहे असं न मानता हे संपूर्ण भारत देशाचं आहे.
आणि ते संपूर्ण भारतातल्या सगळ्या राज्यापर्यंत आपण पोहोचवलं पाहिजे असा प्रयत्न आपण सगळ्यांनी मिळून जर या निमित्ताने केला तर मला असं वाटतं की खऱ्या अर्थाने ती अण्णाभाऊंना वाहिलेली एक विनम्र आदरांजली राहील आणि ती आपण सगळेजण मिळून वाहूया. इतकंच बोलताना माझं बोलणं संपवतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.